नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आजपासून आपल्याला 2024 असं लिहायचं आहे. आज 1 जानेवारी 2024 असं आपण लिहिणार. पण मागील सगळ्या गोष्टी विसरतो का? नाही. त्यामुळे नेहमी आपण काय लिहितो, मागील पानावरून पुढे चाल. तसंच काहीसं आज आहे. ॲक्च्युअली आज सगळी मार्केट्स बंद आहे, फक्त भारतीय मार्केट मात्र चालू आहे. 27 आणि 28 जानेवारीला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करा. आज बॉन्ड यील्ड 3.86, क्रूड 77, डॉलर इंडेक्स 101.38 आणि डॉलर रुपया 83.21. PCR 1.12. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी होती 1459 कोटी, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची 554 कोटींची खरेदी आहे. आपण जेव्हा बघितलं शुक्रवारी, तेव्हा ऑइल मार्केटिंग कंपनी सगळ्या पडल्या होत्या. त्यांना वाटत होतं की सरकारने जे दर घटवले त्यामुळे त्या कंपन्यांनाही दर घटवावे लागतील. तर अशी कोणतीही वाच्यता झालेली नाही असं सांगण्यात आलं. त्याचा परिणाम आजच्या मार्केटवर होईल. एव्हिएशन टर्बाईन फ्युएल याच्या किमती 4162 रुपये प्रत्येक किलोला एवढ्या घटवल्या आहेत. त्यामुळं एव्हिएशन सेक्टरला फायदा होऊ शकतो. कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमती 1.5 रुपयांनी कमी केल्या आहेत. हिंदुस्तान कॉपर हा शेअर बँकमध्ये आहे. करूर वैश्य बँकेमध्ये ICICI प्रुडेन्शियल आता 9.95% स्टेक घेऊ शकते, अशी RBIने परमिशन दिली आहे. ग्रासिमची जी सबसिडियरी ग्रासिमने असं सांगितलं आहे की ते केमिकल विभागामध्ये 1.23 लाख कपॅसिटी ॲड करू शकतात. 4 जानेवारीला ग्रासिम राईट्स इश्यूवर बैठक घेणार आहे. आज ऑटो विक्रीचे आकडे येतील. ग्लोबल बाजार बंद आहेत. कमर्शियल सिलेंडरच्या किमती कमी केल्यामुळे हॉटेल शेअर तेजीत राहू शकतात. डॉक्टर रेड्डीची सबसिडियरी जी आहे तिने ADTमध्ये 6.46% स्टेक 2 बिलियनला घेतला आहे. RPP इन्फ्राला 185 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. कावेरी सीड 5 जानेवारीला बायबॅकवर विचार करणार आहे आणि धामपूर शुगरसुद्धा 3 जानेवारीला बायबॅकवर विचार करणार आहे. TCS 11 जानेवारीला रिझल्ट देणार आहे. त्याच दिवशी डिव्हिडंड ही दिला जाईल आणि त्याची रेकॉर्ड डेट
19 जानेवारी ही असेल. कॉफी आणि साखर दोन्हीच्याही किमती कमी झाल्या आहेत. टाटा कन्झ्युमर आणि टाटा कॉफी यांचं मर्जर आजपासून अंमलात येईल. व्हॉल्यूम आज मार्केटमध्ये कमी राहते. त्याचप्रमाणे करोनाचा जो नवीन व्हायरस आलाय त्याचे पेशंट्स वाढत आहेत. सरकारी योजना पूर्ण आहेत. सरकारने घाबरू नका असं सांगितलं आहे, पण त्या संबंधातील शेअरमध्ये तेजी राहील. आज तेजी कोणकोणत्या शेअरमध्ये राहील तर न्यू जेन सॉफ्टवेअर, BPCL, HPCL, कारण त्यांना किमती कमी करायला सांगितलेल्या नाहीत. भेळ, ओरिसामध्ये NLC इंडियासाठी जे बीड केलं होतं त्याच्यामध्ये 19,400 कोटींचं बीड हे सर्वात कमी बीड भेळने केलं होतं. RPP इन्फ्राला 183 कोटीची ऑर्डर मिळाली. देवयानी इंटरनॅशनल LPGच्या किमती कमी केल्या. आज ऑटोचा आकडे येतील. त्याच्यात यावेळेला 2 व्हीलरला अधिक डिमांड असेल म्हणून बजाज ऑटो, फोर्टिस हेल्थकेअर, सेलो वर्ल्ड, डालमिया भारत, संवर्धना मदरसन, सोनाकॉम्स, नंतर टाटा कन्झ्युमर, इंडिगो, ATFच्या किमती कमी केल्यात म्हणून. झोमॅटोला न्यू इयर्सच्या रेकॉर्ड ऑर्डर्स मिळाल्या म्हणून झोमॅटो. रेस्टॉरंट ब्रँड यावर्षी रेट कट होण्याची शक्यता आहे म्हणून PNB हाऊसिंग. करोनामुळे नारायण हृदयालय, लाल पाथ लॅब, मेट्रोपोलिस. नवीन वर्षाच्या पार्ट्या होत्या त्यामुळं युनायटेड स्पिरिट, रेडिको खेतान, झायडस वेलनेस, व्यंकीज, धामपूर शुगर बायबॅकसाठी बैठक आहे म्हणून. मेदांता, M&M फायनान्स, पटेल इंजिनिअरिंग यांचा कोर्टाचा रिझल्ट त्यांच्या बाजूने आलाय म्हणून आणि पिढीलाईट या सगळ्या कंपन्या तेजीत राहते. मंदीत मात्र चेन्नई पेट्रो, मन्नापुरम, MRPL हे शेअर मंदीत राहण्याची शक्यता आहे आणि त्याचप्रमाणे बिर्ला सॉफ्ट, कारण IT सेक्टरमध्ये मंदी राहू शकते. बाकी काय होत आहे बघूया. आज कितपत लोक न्यू इयर्समधून जागे झाले. व्हॉल्यूम आज मार्केटला कमी असेल त्यामुळे सावधगिरीने ट्रेड करा हीच माझी विनंती आहे. बहुतेक ट्रेड कमी असेल. आपले अंदाज चुकू शकतात कारण नेहमीप्रमाणे आज ट्रेडिंग होणार नाही. सगळीकडे सुट्टी आहे त्यामुळे सावधगिरीने ट्रेड करा. नमस्ते.